मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध, अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो रडण्याचे धंदे बंद करा, आडनाव बदलावं लागेल तुम्हाला, रडके म्हणतील लोक तुम्हाला. आता देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर हे सगळं नाकारत असेल, काही शाही पुस्तक केलेली नाहीये, तर या दोघांचीही मिलीभगत आहे. मग त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं आहे की मी पण पुसून बघणार आहे ती शाही. हा मग पुसा आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. आधी 2-3 दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक निवडणूक आयोगाच्या गोष्टीवर आता आक्षेप घेतला जातोय, जो की आधी घेणं अपेक्षित होतं. मग ते पाडू मशीन बद्दल असेल, प्रचाराच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत फिरतायत, एखादा तो नियम जुनाच आहे याच्यावर देखील, कारण आम्ही देखील 12-17 बघितले. तुम्ही कसं बघताय? वारंवार या गोष्टी हायलाईट केल्या जात आहेत, ऐन मतदारांना देखील थांबत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आधी रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही. आम्ही लढणारे आहोत. तुम्ही आज सकाळपासून